नमस्कार. कालच्या लेक्चरमध्ये आपण रूल ऑफ लॉ आणि कॉन्स्टिट्युशनलिझम या दोन कन्सेप्ट पाहिलेल्या होत्या. त्यानंतर आज नेक्स्ट लेक्चर आहे मेकिंग ऑफ दी इंडियाज कॉन्स्टिट्यूशन. ओके, मग यामध्ये आपण लिगल हिस्ट्री ऑफ ब्रिटिश ॲक्ट्स, त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली यासोबतच लेआउट आणि कोअर फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. पहा, आपल्या भारतीय संविधानाची मागणी कशा पद्धतीने होती किंवा त्याचा इतिहास काय आहे हे तुम्ही मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये शिकणार आहात. बरोबर आहे. इंडियाज फ्रीडम स्ट्रगल हे सर्व जे आहे ते मॉडर्न हिस्ट्रीचा पार्ट आहे. बरोबर, पण त्यालाच अनुसरून पहा, मॉडर्न हिस्ट्रीसोबतच तुम्हाला ना मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा चॅप्टर शिकावा लागतो. बरोबर आहे. किंवा तुम्ही पण पाहू शकाल, पहा अगदी हे जे कायदे आहेत 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट आहे, त्यानंतर 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट आहे, हे जे सर्व कायदे आहेत ना ते मॉडर्न हिस्ट्रीमध्ये पण येतात. बरोबर आहे. व पॉलिटीमध्ये पण येतात. म्हणजे दोन्हीकडे पण ना सेम सिलेबस आपला आहे. पण अगदीच कुठे आपण पॉलिटीमध्ये पाहतो, कुठे आपण मॉडर्न हिस्ट्रीमध्ये पाहतो. पण आता आपल्याला पॉलिटीमध्ये हे सिलेबस सर्व काही कंप्लीट करायचं आहे. मग अगदीच पहा, ज्यावेळेस भारत देशामध्ये फ्रीडम स्ट्रगल चालू होतं त्याच दरम्यान अगदी जागतिक पातळीवर जर तुम्ही पाहिला तर वर्ल्ड वॉर सेकंड चालू होतं. बरोबर. मग वर्ल्ड वॉर 2 दरम्यान अगदीच पहिल्यांदा क्रिप्स मिशन, त्याच्यानंतर पहा कॅबिनेट मिशन भारतामध्ये दाखल झालं. व कॅबिनेट मिशन 1946मध्ये भारत देशामध्ये दाखल झाल्यानंतर पहा त्यांनी परमिशन दिली की भारताचं तुम्ही संविधान बनवू शकता व आम्ही तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या हाती सत्ता देऊ, असं कॅबिनेट मिशनने पहिल्यांदा तिथं मान्य केलं. बरोबर आहे. मग त्यावेळेस आपल्याला निकड भासू लागली पहा एका संविधान सभेची. मग यालाच अनुसरून ना आपल्याकडे संविधान सभा वगैरे बसलेली होती. आता ती आपण पुढे पाहणार आहोत. पण संविधान सभा किंवा कॅबिनेट मिशन येण्याच्या पूर्वी याचा इतिहास काय राहिलेला आहे. ओके, म्हणजे याची सुरुवात कशी झाली. 1946ला तर आलो किंवा 1950ला आपलं भारतीय संविधान बनून तयार झालं व त्याची अंमलबजावणी चालू झाली. पण याचं जे बॅकग्राऊंड आहे ते मागं कुठपर्यंत येतं ते आपण पाहणार आहोत. मग अगदीच पहा, राईज ऑफ दी कंपनी येथून आपल्याला टाईमलाईन पाहायची आहे. मग त्यालाच अनुसरून पहा, इसवी सन 1600मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ना ब्रिटिशमधील जे राजे आहेत त्यांना चार्टर दिला. ओके, की तुम्ही जाऊन तिथे काय करा, व्यापार करू शकता. ओके, तुम्ही जाऊन भारत देशामध्ये ट्रेड करू शकता. अगदी त्यासाठी पहा त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांना त्यांनी काय दिली, परमिट दिली. चार्टर म्हटल्यानंतर तुम्ही परमिट आहे असं तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे इसवी सन 1600मध्ये त्यांना चार्टर मिळालं. बरोबर आहे. मग ते भारतात दाखल झाले पहा. मग भारतामध्ये दाखल झाल्यानंतर अगदीच तुम्हाला माहिती असेल की तत्कालीन वेळेस कोणाचं राज्य होतं भारत देशामध्ये, अगदी मुघलांचं राज्य तत्कालीन वेळेस होतं. बरोबर आहे. मग त्यावेळेस अगदीच जहांगीरच्या दरबारामध्ये वगैरे फेऱ्या चालू झाल्या ब्रिटिशांच्या की बाबा आम्हाला इथे एक वखार स्थापन करू द्यात किंवा एक फॅक्टरी बसवू द्या तिथं. ओके, त्यानंतर आम्हाला इथं व्यापार करण्याची परमिशन द्या. अशा पद्धतीने त्यांनी याचिका वगैरे करत राहिले. डन. मग हे तुम्हाला इतिहासामध्ये तुम्ही हे शिकणार आहात. आता हे मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आपल्याला पाहायचं आहे. मग तत्कालीन पहा 1600मध्ये हे झालं. त्यानंतर 1726मध्ये पहा परत त्यांनी काय केलं, चार्टरला रिन्यू केले. चार्टरला रिन्यू केले म्हटल्यानंतर काय, जी परमिशन होती इसवी सन 1600मध्ये जी परमिशन भेटलेली होती ना त्याला यांनी परत एकदा रिन्यू केली की बाबा आम्हाला आणखीन थोडासा व्यापार करायचा आहे. बरोबर. मग परत एकदा ब्रिटिशांचे जे राजे आहेत त्यांना परमिशन दिली व चार्टर त्यांचं रिन्यू झालं. मग त्याच्यानंतर पहा 1757मध्ये काय झालं, बॅटल ऑफ प्लासी झाली. आता 1726 ते 1757च्या दरम्यानचा इतिहास खूप इंटरेस्टिंग राहिलेला आहे भारत देशामध्ये. त्याच्यानंतर हा जो कालखंड आहे यालाच तुम्ही किंग मेकर या पद्धतीने पण पाहता. UPSCने प्रश्न विचारलेला आहे मेन्समध्ये. पण आपण ज्यावेळेस मेन्स अभ्यास करू ना त्यावेळेस नक्की याबद्दल चर्चा करूयात. पण सध्याला मला प्रिलिम सेंट्रिक बोलायचं आहे व अतिशय कमी वेळामध्ये याला कंप्लीट करायचं आहे, त्यामुळे मी फास्ट बोलेन. तर पहा 1757मध्ये बॅटल ऑफ प्लासी आहे. मग बॅटल ऑफ प्लासी झाल्यानंतर अगदीच ईस्ट इंडिया कंपनी जी असेल त्यांना पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक पॉवर प्राप्त झाली. का प्राप्त झाली, कारण पहा त्यांच्याकडे ऑलरेडी मुघलांनी दिलेले जे अधिकार होते ते प्राप्त झाले होते व त्याच्यानंतर त्यांनी अगदी जे बॅटल ऑफ प्लासी आहे बंगालच्या नवाबला त्यांनी हरवलं व अगदी बंगालच्या नवाबला हरवलं म्हटल्यानंतर अगदीच तिथं पपेट रूलर त्यांनी बसवला व जे इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल पॉवर आहे ना ती त्यांच्या हातात आली. व इकॉनॉमिक पॉवर आल्यानंतर पहा ते अगदी पैसा देतं त्यांच्या जवळच आला ना. मग अगदी पहा ज्यांच्या हाती किंवा तुम्ही म्हणता ना जिसकी लाटी उसकी भैंस, अगदी तशा पद्धतीने झालं ना. पॉलिटिकल पॉवर आली व इकॉनॉमिक पॉवर आली. मग काय पाहिजे त्यांना, सर्व काही तिथून सुरळीत पद्धतीने त्यांच्याकडे म्हणजे मनमानी त्यांची चालू झाली पहा 1757 पासून. ओके, मग अगदीच इथून पण प्रश्न बिलकुल बनले मेनसाठी. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रिलिममध्ये काय येऊ शकतं, विचारलं जाऊ शकतं की बॅटल ऑफ प्लासी कधीची आहे, 1757ची. हा प्रश्न पहा सरळ सेवेला येईल किंवा कंबाईन परीक्षेला येईल. डायरेक्टली आहे फॅक्ट बेस्ड. ओके, पण UPSCला एवढा आता येणार नाहीये, याच्यापूर्वी यायची बॅटल ऑफ प्लासी वगैरे कधीची. पण पहा
बॅटल ऑफ प्लासीने अगदी भारत देशाचा इतिहास बदलला. त्याच्यानंतर पुढे चला, 1757 मध्ये पहा ब्रिटिशांच्या हाती सत्ता आली व अगदीशय ते खुश झाले. बरोबर, मग खुशीमध्ये पहा त्यांचे जे व्यापारी आहे किंवा त्यांचे जे अधिकारी आहेत ते अतिशय म्हणजे भ्रष्टाचार वगैरे करत होते. बरोबर, मग त्यांना रोखायला वगैरे कोणीच नव्हतं व कंपनी त्या दरम्यान पहा अगदी कंगाल झाली. म्हणजे आपल्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर थोडंसं पहा अनपार्लिमेंटरी वर्ड येतील, सॉरी फॉर दॅट, पण फास्टमध्ये पुढे जायचं आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला सहन करावं लागेल. बरोबर, मग पहा कंपनी अतिशय कंगाल झाली किंवा एक बँकरप्ट झाली, इंग्लिश भाषेमध्ये जर म्हणायचं म्हटलं. बँकरप्ट झाल्यानंतर त्यांनी पहा धावत गेले व ब्रिटिश सरकारकडे गेले व त्यांनी मागणी केली की वा आम्हाला लोन द्या. ओके, आम्हाला लोन द्या, आम्हाला पैशांची गरज आहे, कारण जे कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांना देण्यासाठी आमच्याजवळ पैसे नाही आहेत. का पैसे नाहीत तर अगदी भ्रष्टाचार भरपूर झालेला आहे आपल्या रोलमध्ये. ओके, असं म्हणून त्यांनी पहा ब्रिटिश सरकारकडे गेले व ब्रिटिश सरकारने आता अब तू आया म्हणजे आता तू माझ्या हातात आलास ना, तर आता बघ मी तुझ्यासोबत काय करतो, अशा पद्धतीने तिथून गेम चालू झाला. व पहा पहिल्यांदा मग रेग्युलेट करायला लागली ब्रिटिश पार्लिमेंट. जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती त्याला रेग्युलेट करायला चालू केलं 1773 पासून व पहिला रेग्युलेटिंग ऍक्ट आला 1773 मध्ये. मग त्याला पहा 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आला, त्यामध्ये अगदीशय चांगल्या पद्धतीने ते चालू होतं. पण पुढे गेल्यानंतर पहा थोडीशी त्यामध्ये चेंजेस करण्याची यांना आवश्यकता वाटू लागली. यासाठीच पहा मग त्यांनी 1784चा एक कायदा आणला. मग त्याच्यानंतर पहा 1784 झालं की मग परत त्यांचं चार्टर जे आहे ते रिन्यू करण्याची वेळ आली. मग त्यांनी 1793ला चार्टर त्यांचं रिन्यू केलं, म्हणजे त्यांचा जे परवाना आहे ते रिन्यू केला गेला. मग 1793 ते परत 20 वर्षानंतर पहा परत त्यांचं चार्टर रिन्यू केलं गेलं 1813 मध्ये. मग परत 1833 मध्ये त्यांचं रिन्यू केलं गेलं चार्टर. त्याच्यानंतर पहा अगदी हे 20-20 वर्षानं चार्टर त्यांचं रिन्यू केलं जायचं. पण 1853ला त्यांना वाटलं ना की बाबा हे 20-20 वर्षाला आपण रिन्यू करत कशाला बसायचं, तर एकदाच कंपनीला जेवढ्या दिवस ते व्यापार करायचे तेवढ्या दिवस करण्याची परमिशन देऊयात ना, तिथं कशाला आपण चार्टर दरवेळेस पास करत वगैरे राहायचं पार्लिमेंटमध्ये. पहा त्यांनी पूर्णपणे मुभा दिली व याच दरम्यान पहा लॉर्ड डलहौसी आपल्या भारत देशामध्ये आलेला होता. ओके, मग लॉर्ड डलहौसी आणि 1853चा जो चार्टर आहे हे सर्व एकत्रित झालं व अगदीच पहा 1857चा तिथं काय उठाव झाला. ओके, मग उठावानंतर आता म्हटले की नाही, ब्रिटिश पार्लिमेंट म्हटली नाही, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आता इथून बंद असेल व याच्यानंतर येईल क्राऊन रूल. ओके, मग आता कोण असेल, मायबाप सरकार किंवा मायबाप आमचे राजे असतील. मग अशा पद्धतीने पहा इथून चालू झालं 1858 पासून क्राऊन रूल किंवा अगदीच राणीचं राज्य आपल्या देशामध्ये लागू झालं व 1858चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, त्याच्यानंतर येतं 1861चा इंडियन काउन्सिल ऍक्ट, त्यानंतर 1895चं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बिल, त्याच्यानंतर 1909चं इंडियन काउन्सिल ऍक्ट, त्यानंतर 1916 लखनौ पॅक्ट, 1919 GOI म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. आता हे सर्व मी असं का बोलत आहे किंवा म्हणजे हे सर्व कायदे का घेत आहे, आता अगदी ही तर रिव्हिजन सिरीज आहे, मग अशा पद्धतीने घेणं गरजेचं होतं का, तर येस क्रोनॉलॉजी कधी कधी UPSC विचारते आपल्याला, यासाठी हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पहा 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट झाला, त्याच्यानंतर 1925चा द रिव्होल्युशनरी म्हणजे इथून आता रिव्होल्युशनरी फेज चालू झालेला आहे. भगतसिंग यांचा उदय इथून तुम्ही पाहू शकता. 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड आहे. ओके, मग त्याच्यानंतर पहा 1925 मध्ये कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिल आलेलं होतं. त्याच्यानंतर 1928 मध्ये नेहरू रिपोर्ट आहे. त्यानंतर 1929 मध्ये इर्विन डिक्लेरेशन आहे पहा. नेक्स्ट आहे 1930 मध्ये पूर्ण स्वराज, 1931 मध्ये कराची रिझोल्युशन, 1932 मध्ये पुना पॅक्ट आणि 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. ओके, हा पण अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर 1946 मध्ये आलं पहा कॅबिनेट मिशन, त्यानंतर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली झाली 1946 मध्ये, त्याच्यानंतर 1947 मध्ये पहा इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट आला व 1949 मध्ये 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपलं कॉन्स्टिट्यूशन रेडी झालं व कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते फुल्ली एन्फोर्स कधी झालं तर 26 जानेवारी 1950 झालं व 1952 मध्ये पहिले जनरल इलेक्शन झाले. हे क्रोनॉलॉजी प्लीज तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे हे जे आतिश माथुर सरांनी हे जे नोट्स बनवले आहेत ना, त्यांनी पूर्णपणे PYQच्या बेसिसवर बनवलेले आहेत व अशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. तुम्ही प्लीज पेपर पाहू शकता UPSCचे. आता मी हे सर्व काही दाखवत नाही आहे पेपर्स. ओके, कारण अगदी ते जर दाखवायचं म्हटलं तर आणखी ते दुसरे लेक्चर्स वगैरे होतील, त्यानिमित्ताने मला पण थोडीशी मर्यादा आहेत. पण प्लीज जे काही मी सांगतो किंवा आतिश माथुर सरांवरती तुम्ही विश्वास ठेवू शकता किंवा किमान माझ्यावर तरी म्हणजे विश्वास ठेवा, कारण पहा मिसगाईड करण्यासाठी आज घडीला यूट्यूबवर भरपूर काही आहे. पण तुम्ही अतिशय माझे जर लेक्चर पाहत असाल तर मी अगदी त्या नात्याने जात नाही किंवा मिसगाईड तर
करत नाही मी. ओके, तुम्ही विश्वास नक्की ठेवू शकता. त्यामुळे म्हणतोय हे जे सांगत आहे ना मी, प्लीज हे थोडंसं लक्षात ठेवा. क्रोनॉलॉजी जर UPSCने विचारलं तर 2 मार्क आपल्या हातातले आहेत हे. ओके, डन. तर आता क्रोनॉलॉजी तुम्हाला समजली असेल. मग आता आपण काय पाहणार आहोत, तर पॉलिटिकल इव्होल्युशन कशा पद्धतीने झालेलं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन संदर्भातलं. तर पहा, त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी आता इथंच थांबून जाणार आहेत त्यांच्यासाठी, तर UPSCसाठी अतिशय महत्त्वाचे कोणते कलम आहेत किंवा कोणते यापैकी कायदे आहेत तर ते लक्षात घ्या तुम्ही. तर UPSCने आजपर्यंत पहा सगळ्यात जास्त प्रश्न कुठे गेला कायदा तो, एकच मिनिट द्या. 1909चा एक कायदा, त्याच्यानंतर पहा 1919चा कायदा आणि 1935चा कायदा. प्लीज डोळे झापून हे 3 कायदे तरी तुम्ही पाठ करा. ओके, उर्वरित ठीक आहे, परंतु हे 3 कायदे तरी प्लीज मस्ट आहेत, मोस्ट IMP आहेत. लास्ट इयरला पण प्रश्न आलेला होता याबद्दल. तर सर्वात जास्त तुम्हाला काय करायचं आहे, तर या 3 कायद्यांवरती तुम्हाला भर द्यायची आहे. ओके, बाकी उर्वरित कायदे पण आपल्याला करायचे आहेत व एक एक कायदा मी आता लवकरच डिस्कस करणार आहे. ओके, त्यानंतर आता आपण डिस्कस करणार आहोत पॉलिटिकल इव्होल्युशन. तर पहा, अगदी आपल्याला हे समजून घेण्यासाठी ना परत एकदा जावं लागेल मुघलांच्या साम्राज्याकडे. ओके, हा तत्कालीन प्यारा भारत. ओके, मग इथे काय होतं पहा, तर मुघलांचं साम्राज्य होतं. पण औरंगजेबाचं निधन झाल्यानंतर 1707च्या नंतर पहा मुघलांचं साम्राज्य सांभाळणं कठीण होऊ लागलं. बरोबर आहे. मग त्या सिच्युएशनमध्ये पहा मुघलांचं जे साम्राज्य होतं त्याचं विघटन होऊ लागलं व छोटे छोटे साम्राज्यांचा तिथं उदय झाला. बरोबर आहे, छोटे छोटे साम्राज्यांचा तिथं उदय झाला व त्याच दरम्यान 1757 मध्ये पहा तुम्ही, आपण पाहिलेलं आहे 1757ला बॅटल ऑफ प्लासी झाली व तिथून इंग्रजांचं पण तिथे काय म्हणू शकता, इंग्रजांचं पण तिथं उदय झाला. बरोबर, मुघलांच्या साम्राज्याचं लय आणि छोट्या छोट्या साम्राज्यांचा उदय झाला. मग छोटे छोटे साम्राज्य म्हणजेच काय, प्रिन्सली स्टेट्स तिथं स्थापन झाली. बरोबर आहे. मग त्याच्या पुढे गेल्यानंतर पहा 1757 मध्ये बॅटल ऑफ प्लासी होऊन इंग्रजांचा पण तिथं उदय चालू झाला. म्हणजेच काय, कंपनी रूल पण तिथं इस्टॅब्लिश झाली. मग आपल्या देशात आता कोणत्या सत्ता काम करत होत्या, एक प्रिन्सली स्टेट्स होते आणि दुसरे होती कंपनीचं रूल. हे अशा पद्धतीने आपल्या भारत देशावर सत्ता त्यांनी गाजवत होते. बरोबर, मग पुढे गेल्यानंतर पहा 1857 मध्ये आपला उठाव झाला व 1858ला त्यांनी काय केलं, कंपनीचं जे रूल होतं ते बंद करून टाकलं व तिथून चालू झालं क्राऊनचं रूल एस्टॅब्लिश झालं. डन, इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. मग क्राऊनचं रूल अगदीच एस्टॅब्लिश झालं, पण प्रिन्सली स्टेट्स पण होते का तिथं, बिलकुल यस, प्रिन्सली स्टेट्स पण होते आणि क्राऊनचं रूल पण तिथं एस्टॅब्लिश होतं. हे इथपर्यंत समजलं असेल. मग 1858 ते 1947 पर्यंत अगदी भारत देश स्वतंत्र होईपर्यंत कोणाचं राज्य होतं, मग क्राऊन रूल होतं आपल्या भारत देशावरती. मग पुढे पहा 1947ला भारत देश स्वतंत्र झाला, पण एक आपल्याला जखम देऊन गेला, ते म्हणजे पार्टिशन ऑफ इंडिया. मग 1947 मध्ये आपल्या भारत देशाचं पार्टिशन झालं. एकीकडे पाकिस्तान आणि दुसरीकडे भारत, अशा पद्धतीने 2 पार्टिशन तिथे त्यांनी करून गेले. मग पार्टिशन जरी झालं 1947, 15 ऑगस्ट 1947ला देश स्वातंत्र्य जरी झालेला असला तरी मराठवाडा, आज जे पाहत आहात तुम्ही, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन का साजरी केला जातो, तर अगदीच पहा निजाम जे रूल होतं ते अद्याप पूर्णपणे नष्ट झालं होतं का, तर बिलकुल नाही. म्हणजे पूर्ण भारत देश स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झालेला असला तरी प्रिन्सली स्टेट्स तिथं काही होतेच होते. मग पहा हे जे प्रिन्सली स्टेट्स होते 1947 नंतर जरी म्हणजे भारत देश स्वतंत्र झाला तरी जी प्रिन्सली स्टेट्स राहिलेली होती आपल्या देशामध्ये, मग त्यांना कन्सॉलिडेट करण्याचं काम तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं व अगदी छोटे छोटे जे प्रिन्सली स्टेट्स होते ना त्यांना एकत्र घेऊन त्यांनी पूर्णपणे भारताला युनियन ऑफ इंडिया याचा दर्जा दिला व आज घडीला जे तुम्ही पाहत आहात ते याची देण आहे. युनियन ऑफ इंडिया आपला अशा पद्धतीने तिथं स्थापन झालेला आहे. आय होप तुम्हाला हे क्रोनॉलॉजी समजलेली असेल. ओके, पॉलिटिकल इव्होल्युशन जर असा प्रश्न आला किंवा म्हणजे अगदी मेनसाठीचा हा टॉपिक आहे पण प्रिलिममध्ये आलेला आहे, तर आपण हे लवकरात लवकर मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप हा पण टॉपिक आता तुम्हाला समजलेला आहे. त्याच्यानंतर ना हे इन्स्टिट्यूशनल इव्होल्युशन तुम्ही याला प्लीज पाहू नका सध्याला तरी, कारण हे जर पाहायला गेलात ना तर खूप कन्फ्यूज होणार आहे तुम्हाला. ओके, ज्यावेळेस कम्प्रिहेन्सिव्ह कोर्स मी घेईन ना त्यावेळेस मी नक्कीच ह्याला थोडंसं चांगल्या पद्धतीने समजावून सांगेल, कारण याला जर समजावायचं म्हटलं तर नक्कीच तुम्ही कन्फ्यूज होणार आहात. ओके, जर तुम्ही कम्प्रिहेन्सिव्ह कोर्स केलेला आहे ना तर प्लीज ह्या नोट्स तुम्ही स्वतःहून वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल. पण बाकी आता सध्याला तुम्ही हे वाचू नका, कारण हे जे कायदे मी एक एक डिटेलमध्ये घेईल ना त्यावेळेस हे सर्व गोष्टी आता क्लिअर होणारच आहेत. ओके, त्यामुळे सध्याला तुम्ही याला स्किप करा. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केले आहेत किंवा आतिश माथुर सरांच्या टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करून या नोट्स डाउनलोड करू शकता.